सर्वप्रथम शब्द नाहीये बोलण्यासाठी, तरी सुद्धा हा माझा विजय नसून हा महायुतीचा विजय. मी प्रथम आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी जी मला महायुतीचे उमेदवार दिला आणि त्यांचं मी जे आज त्यांची प्रतिष्ठा ठेवली त्याच्याबद्दल त्यांचं मी खूप आभारी आणि धन्यवाद आहे. या तुमच्याच बरोबर आपल्या पॅनलमध्ये आणखीन काही उमेदवार हो, माझ्या सहकारी नगरसेविका सुद्धा मोरे, माझे सहकारी नगरसेवक राम रेपाळे साहेब, महाराष्ट्र सचिव हे दोघंही बिनविरोध निवडून आलेले. तर मला वाटतं आमच्या ह्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये खूप अभिमानास्पद मला वाटतं विषय आज आहे, मोठा विषय जल्लोषचा आहे. वहिनी, बिनविरोध मध्ये महिलांनीच मुसंडी मारलेली पाहायला मिळते. 4 महिला ज्या आहेत त्या बिनविरोध आलेल्या. हे आमचं ठाण्याचं वैभव आहे, ते शिंदे साहेबांमुळे आहे. फक्त त्यांनी लाडक्या बहिणीला ज्या योजना प्राधान्य केला आणि आम्ही जे 4 लाडक्या बहिणी म्हणजे प्राधान्य 4 ते 5 मला वाटतं महिला आम्ही निवडून आलेल्या आहेत. त्यात आम्ही साहेबांना देणार, शिंदे साहेबांना, कारण त्यांनी लाडक्या बहिणींना जास्त करून त्यात निवडून आले आहेत. योगेंद्र मोरे आणि राम रेपाळे हे बिनविरोध झालेले आहेत आणि खरोखरच मी सर्व ज्या अपक्ष उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आणि सन्मानित शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून मागे घेतल्याबद्दल मनापासून त्यांचं पण मनापासून अभिनंदन. आमच्या या 18 मध्ये सर्व जनतेचं मनापासून, म्हणजे हा त्यांचा विजय आहे. सर, अजून कोणकोणत्या सीटवरती ठाण्यामध्ये माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि काय वाटतं किती साधारणपणे माघार होतील? सन्माननीय आमचे नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेची महायुतीची सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची इलेक्शन चालू आहे आणि मला वाटतं जास्तीत जास्त ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 3, 3:30, 4 वाजेपर्यंत मला हा 10च्या पुढे आकड्याचा गेलेला दिसेल असं मला वाटतं.